विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2 मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता या विषयामधल्या तिसऱ्या युनिटमध्ये आपण कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलिंग समन्वय आणि नियंत्रणाचा अभ्यास करतोय. याच्यामध्ये आपण समन्वयाचा अभ्यास संपवलेला आहे. नियंत्रणाचा अभ्यास आपला सुरू आहे. नियंत्रणाच्या अभ्यासामध्ये आपण टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग जे नियंत्रणाची तंत्र आहेत त्या तंत्रांचा अभ्यास करणार आहोत. अर्थात नियंत्रणाची विविध तंत्रे आहेत. सर्वसाधारणपणे नियंत्रण तंत्राचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलं जातं. ते म्हणजे परंपरागत आणि आधुनिक. नियंत्रणाचे यश हे व्यवस्थापकाने वापरलेल्या तंत्रावरच अवलंबून असते. व्यवसायाची आर्थिक स्थिती असेल, उत्पादन असेल, विक्री असेल, याबद्दलची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कोणत्याही व्यवसायाला विविध नियंत्रण तंत्रांच्या साधनांचा वापर करावा लागतो. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी काही टेस्ट देखील घेतल्या जातात. नियंत्रण हे क्षेत्र व्यापक असल्यामुळे सर्वमान्य आणि सोयीस्कर तंत्राचा अवलंब करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यामध्ये सुरुवातीला आपण नियंत्रणाची परंपरागत तंत्रे अभ्यासणार आहोत. नियंत्रणाच्या परंपरागत तंत्रामध्ये पहिलं तंत्र जे सांगितलं जातं ते म्हणजे अंदाजपत्रक. नियंत्रणाचं हे जे तंत्र आहे हे जुनं असलं तरीसुद्धा लोकप्रिय आणि अत्यंत प्रभावी मानलं जातं. अंदाजपत्रक म्हणजे काय? तर ठराविक कालावधीसाठी व्यक्त केलेल्या भांडवल आणि पैशाबाबतचं अनुमान होय. म्हणजे एखाद्या कार्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी पैसा कुठून उभा करायचा आणि तो कसा खर्च होणार याबद्दलचं अनुमान यामध्ये केलेलं असतं. अंदाजपत्रकामध्ये जमा, उत्पन्न, खर्च यामध्ये समतोल साधला जातो. जेवढं आपल्याला जमा होणार आहेत तेवढाच आपल्याला खर्च करावा लागणार. त्यामुळं जमा जास्त झाली तर खर्च जास्त, जमेपेक्षा खर्च जास्त करून चालणार नाही, आणि जमा कमी असेल तर खर्चही कमी. अंदाजपत्रकामध्ये अंदाजित बाबी आणि प्रत्यक्षातील बाबी यातील तुलना केली जाते आणि तफावत असेल तर ती दूर करण्यासाठी उपाययोजना केली जाते. अंदाजपत्रकीय नियंत्रणाची व्याख्या काय सांगितली जाते? तर अंदाजपत्रकीय नियंत्रण म्हणजे प्रत्यक्ष परिणाम आणि अंदाजपत्रके मधली आकडेवारी याची तुलना करण्याची प्रक्रिया होय, असं जॉर्ज टेरी याने व्याख्या सांगितलेली दिसते. भांडवल, उत्पादन, विक्री, नफा, खर्च, पैशाबाबतची वेगवेगळ्या प्रकारची अशी अंदाजपत्रकं मांडली जातात. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार केली जातात. शाखा असेल तर शाखेसाठी वेगळी केली जाते आणि सर्व शाखांचं मिळून परत मेन त्या संस्थेचं किंवा जे काही असेल त्यांचं अंदाजपत्रक तयार केलं जातं. अंदाजपत्रक हे ठराविक कालावधीसाठी असतं. काही वेळा 1 महिन्यासाठी असतं, 6 महिन्यासाठी, अर्धवार्षिक आपण ज्याला म्हणतो, आणि वर्षाचं तर असावंच लागतं. काही वेळेला वर्षाचे करून त्याचे 12 महिन्याचे 12 पार्ट केले जातात किंवा 2 पार्ट करून 6-6 महिन्याचे केले जातात. अशा वेळी मागील अंदाजपत्रकाचाही आढावा घेतला जातो. मागील अंदाजपत्रकामध्ये विशिष्ट घटकासाठी किती जमा झाली होती, किती खर्च झाले होते, आणि मग त्याच्या आधारे आत्ताच्या सध्याचं यावर्षीचं अंदाजपत्रक केलं जातं. योग्य ते बदल केले जातात, कमी जास्त केले जातात. अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे भविष्याचा वेध घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करणं हे सोपं जात असतं. या ठिकाणी अंदाजपत्रकाचे काही फायदे सांगितलेले आहेत. भविष्यकालीन व्यावसायिक घटनांचं अनुमान करणे हा पहिला फायदा सांगितला. व्यवसायाच्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण करणे, संसाधनाचा जास्तीत जास्त, मग ते भौतिक असतील, मानवी असतील, सामुग्री असेल, जास्तीत जास्त वापर करणं यामुळे शक्य होतं. आपल्याला किती साधन सामुग्री आहे, संसाधन आहेत, रिसोर्सेस आहेत, हे आपल्याला अंदाजपत्रकामुळे माहीत होतं आणि त्याचं 100% वापर करणं हे मग आपल्यापुढे टार्गेट राहतं. अधिकाऱ्यांनी जबाबदारीची सुद्धा योग्य पद्धतीने
वाटप या ठिकाणी होताना दिसतं. अधिकाऱ्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. व्यवसायाच्या प्रगतीचं मोजमाप करणं शक्य होतं. व्यवसायाची स्पर्धा क्षमता वाढवणं या ठिकाणी शक्य होतं. भांडवली खर्चाचा अचूक अंदाज करून घेऊन योग्य भांडवलीची उभारणी आणि गुंतवणूक याच्यावरती करणं शक्य होतं. अंतर्गत हिशेब तपासणी सोपी होते. अनावश्यक खर्च टाळता येतो. हे सर्व फायदे अंदाजपत्रकीय नियंत्रणाचे सांगितले जातात. तसे काही दोषही या ठिकाणी आहेत. दोषामध्ये अंदाजपत्रक तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये त्रुटी राहिलं तर त्याचा परिणाम अंदाजपत्रकीय नियंत्रणावरती होतो. हे तंत्र अत्यंत खर्चिक आहे असं समजलं जातं. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याला तसा अनुभवी व्यक्ती आवश्यक असतो. भविष्यात बदल झाले तर तंत्राचा प्रभाव कमी होतो. गृहीत धरलेली माहिती आकडेवारी सदोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यावर तंत्राचं यश अवलंबून आहे आणि लहान संस्थांना हे तंत्र उपयोगी ठरत नाही असे काही दोषही या ठिकाणी सांगितले जातात. अर्थात हे जरी दोष असले तरी त्याच्या फायद्याचा विचार केला तर नियंत्रणासाठी अंदाजपत्रक हे आजपर्यंत किमान भारतामध्ये तरी यशस्वी झालेलं आपल्याला दिसून येतं. आता दुसरं जे तंत्र आहे ते परिव्यय किंवा खर्च नियंत्रण. सध्याच्या स्पर्धायुक्त व्यवसायाला मजबूत स्थान निर्माण करायचे झाल्यास उत्पादन खर्च कमी करून वस्तूची किंमत वाजवी ठेवावी लागते. आणि हे आपण म्हणतो तेवढं साधन सोपं नसतं. खूप बारकाईने त्याच्यावरती अभ्यास करून उत्पादन खर्च किंवा कोणताही खर्च कसा कमी होईल, मात्र त्याची क्वालिटी असेल, त्याचं परिणाम असतील, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर होता कामा नये. वस्तूच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा खर्च किंवा परिव्यय नियंत्रणामध्ये समावेश होतो. तुम्ही उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जे काही करत आहात ते सर्व प्रयत्न याच्यामध्ये अपेक्षित असतात. आता दुसरा आपण याच्यामध्ये बघतो की प्रत्येक व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच स्थापन झालेला असतो. नफा मिळवण्यासाठीचे दोन मार्ग सांगितले जातात. एक म्हणजे वस्तूची किंमत वाढवणे आणि दुसरं म्हणजे उत्पादन खर्च कमी करणे आणि किंमत तेवढीच ठेवणे. स्पर्धेच्या परिस्थितीत पहिला मार्ग अवलंबणे अवघड आहे, म्हणजे किंमत वाढवणे. म्हणून उत्पादन खर्च कमी करण्याचा मार्ग निवडला जातो. आता हे नियंत्रण ठेवण्यासाठी परिव्यय लेखांचा म्हणजे कॉस्ट अकाउंट्स उपयोग होत असतो. यामध्ये परिव्यय प्रमाप म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट ठरवण्यात येते व त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनानंतर खर्चाची तुलना केली जाते. कॉस्टिंग जो विषय आहे, कॉस्ट अकाउंटन्सी, तो या संदर्भातला आहे. कार्यक्षम अकार्यक्षम घटकांचं मूल्यमापन केलं जातं आणि अकार्यक्षम घटकावरती नियंत्रण ठेवलं जातं. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सुद्धा या तंत्राचा उपयोग होतो, परंतु ही नियंत्रण पद्धती खूप खर्चिक आणि वेळखाऊ सुद्धा समजली जाते. तिसरं जे तंत्र सांगितलं जातं ते आहे गुण नियंत्रण, क्वालिटी कंट्रोल. उत्पादित वस्तूच्या विशिष्ट दर्जा कायम ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना गुण नियंत्रण असं म्हणतात, क्वालिटी कंट्रोल. सध्या ग्राहक चांगल्या दर्जाच्या वस्तूची मागणी करतात आणि त्यामुळे वस्तूच्या गुणावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. बरेच व्यवसाय गुण नियंत्रणासाठी स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटची स्थापना करतात. शुभित यांच्या मते गुण नियंत्रण म्हणजे दर्जाचे जे एक प्रमाण ठरवले असेल त्यानुसार उत्पादन करताना आढळणारे दोष, भेद किंवा तफावत दूर करणे. अल्पोर्ट किंवा बेटी यांच्या मते उत्पादित वस्तू एकसारख्या तसेच ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या असाव्यात आणि यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला गुण नियंत्रण असं म्हटलं जातं. गुण नियंत्रणामुळे कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या वस्तू देखील तयार करता शक्य होतं. कर्मचाऱ्यांचं कौशल्य आणि सतर्कतेमध्ये वाढ होऊन त्यांचं मनोबल सुद्धा उंचावतं. चौथा मुद्दा या ठिकाणी येतो
तो आहे 5वा मुद्दा. आपण अगोदर 4था मुद्दा आहे याच्यामध्ये, तो आहे उत्पादन नियंत्रण. उद्योगातील उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन नियंत्रणाच्या तंत्राचा वापर केला जातो. यामध्ये उत्पादन मार्ग निर्धारण असेल, उत्पादन वेळापत्रक असेल, कार्यप्रारंभ असेल, त्याचा फॉलोअप पाठपुरावा असेल, या घटकांचा समावेश याच्यामध्ये होताना दिसतो. स्प्रिंगल आणि लान्सबर्ग यांच्या मते उत्पादन नियंत्रण म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेचं पूर्वनियोजन होय. यामध्ये उत्पादनाच्या प्रवाहाच्या मार्गांची निश्चिती करून उत्पादन केव्हा सुरू करायचे आणि ते केव्हा पूर्ण करायचे हे ठरवण्यात येते. या तंत्रामुळे उत्पादन अखंडितपणे व कमी खर्चात होते. उत्पादन ठराविक वेळेतच पूर्ण करण्याचे बंधन बसते. कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीची निश्चिती होते. उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये योग्य तो समन्वय देखील साधता येतो. 5वा मुद्दा येतो मालसाठा नियंत्रण. वस्तुसाठा म्हणजे कच्चा माल, अर्धनिर्मित माल आणि निर्मित वस्तू असतील, उपकरणं, सुटे भाग, सामुग्री इत्यादी त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. मालसाठ्यावर प्रामुख्याने 2 कारणासाठी नियंत्रण ठेवावे लागते. एक म्हणजे उत्पादन प्रक्रिया अखंडपणे चालू राहील. दुसरं म्हणजे मालसाठ्यात कमीत कमी भांडवल गुंतवणूक राहील, हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि मालसाठा नियंत्रणासाठी ठेवण्यासाठी सुद्धा अनेक पद्धतीचा वापर केला जातो. लहान व्यवसाय दरवर्षी ठराविक कालावधीनंतर मालाची प्रत्यक्ष मोजणी करून नियंत्रण ठेवतात, तर मोठ्या संस्थांमध्ये सतत नियंत्रण पद्धतीचा वापर करावा लागतो. सध्या अनेक व्यवसायामध्ये अबक, ABC पद्धतीचा वापर केला जातो. अ गटात अत्यंत मौल्यवान स्वरूपाचा माल की ज्याच्यावर कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ब गटामध्ये मध्यम किमतीचा माल की ज्याच्यावर मध्यम नियंत्रण ठेवले जाते. आणि तर क गटामध्ये अत्यंत कमी किमतीच्या वस्तूंचा समावेश असतो, त्यावरती कमी नियंत्रण ठेवले जाते. म्हणजे माल नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त साठा, मॅक्झिमम लेवल, कमीत कमी साठा, मिनिमम लेवल, पुनर्आदेश पातळी म्हणजे रिऑर्डर लेवल, यासुद्धा काही टेक्निकचा वापर या ठिकाणी केला जातो, किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असेल वगैरे. याच्यामध्ये 6वा मुद्दा येतो सांख्यिकीय नियंत्रण. मग याच्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ, त्याच्यामधली माहिती आणि आकडेवारी संकलित करून भविष्यकाळाबद्दलचा अंदाज केला जातो. अशा वेळी काही तक्ते, नकाशे यांची सुद्धा मदत घेतली जाते. सांख्यिकीय माहितीचा उपयोग करून नियंत्रण केले जाते, म्हणून याला सांख्यिकीय नियंत्रण असं म्हणतात. या तंत्रामध्ये नियंत्रण तक्ते असतील, नमुन्याची स्वीकृती असेल, सॅम्पलिंग ज्याला आपण म्हणतो, या 2 पद्धतीचा उपयोग होताना दिसतो. सांख्यिकीय नियंत्रण हे अतिशय ॲक्युरेट, अचूक असते आणि त्यामुळे वस्तूचा दर्जा उच्च राहिल्याने व्यवसायाचा नावलौकिक वाढतो. उत्पादन प्रक्रियेच्या सर्व अवस्थांमध्ये तपासणी होत असल्याने अचूकता येते आणि त्यामुळे ग्राहकांच्या समाधानामध्ये वाढ होताना दिसते. जपानमध्ये संख्याशास्त्राच्या आधारे अनेक नियंत्रण पद्धती विकसित केले गेले आहेत. त्याच्यामध्ये 6 सिग्मा असेल, कायझेन असेल, बेंचमार्किंग असेल, 5S असेल, क्वालिटी सर्कल्स असतील वगैरे वगैरे. तर आज आपण फक्त नियंत्रणाच्या पारंपरिक तंत्रामधली 6 तंत्र लक्षात घेतली. अजून याच्यामध्ये काही तंत्रांचा अभ्यास आहे, तो पुढच्या व्याख्यानामध्ये आपण करू. तुम्ही हेच माझं व्याख्यान आज शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे नियंत्रण करणे म्हणजे काय असतं की आपण किती काम करायचं आहे ते ठरवायचं आहे आणि ठराविक कालावधीनंतर आपण ठरवलेलं काम पूर्ण झाले की नाही ते बघायचं. नियंत्रणामध्ये आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका कुशंका असतात की नियंत्रण करणं म्हणजे दबाव टाकणं, तपासणी करणं वगैरे वगैरे. हे जरी असलं तरी तपासणी कशाची करणार आहे, किती करणार आहे, कोण करणार आहे याबद्दल साशंकता नसेल, स्पष्टता असेल, तर नियंत्रणाच्या कार्याबद्दल घाबरण्याचं कारण नाही. नियंत्रण करणे म्हणजे काय, नियोजनाप्रमाणे काम होतंय की नाही ते पाहणं, हेच याच्यामध्ये अपेक्षित असतं. आणि त्याच्यामध्येसाठी मग पर्यवेक्षण, निरीक्षण, सुपरविजन म्हणजे अशा काही गोष्टींचा त्या ठिकाणी वापर केला जातो.
त्यामुळं नियंत्रण हे घाबरण्यासारखं नाही. अशा काही टेक्निक्सचा आपण वापर केला तर निश्चितपणे नियंत्रण कार्यसुद्धा सोपं आहे आणि हे आपल्या लक्षात येऊ शकतं.